तर भारतीय राष्ट्रध्वजानं राष्ट्रगीताप्रमाणेच भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या काळात आणि स्वातंत्र्य प्राप्तीनंतर सुद्धा भारतीयांना प्रेरणा दिली आहे। विविध साहित्यात आणि राष्ट्रभक्ती गीतांमध्ये सुद्धा भारतीय राष्ट्रध्वज गौरवल्याचं दिसून येतं। स्वातंत्र्य लढ्यासाठी लिहिलेल्या प्रेरणादायी गीतात बा भ बोरकरांनी चढवू गगनी निशाण आमुचे चढवू गगनी निशाण, कोटी मुखांनी गरजू जय जय स्वतंत्र हिंदुस्तान जय जय स्वतंत्र हिंदुस्तान अशी त्यांच्या गीतातून गर्जना केली होती। नमस्कार, मी आहे ॲडव्होकेट श्रेया आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि कायदेविषयक किस्से, घडामोडी आणि घटना जाणून घेण्यासाठी इंटरेस्टेड असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडो किंवा न आवडो मात्र कमेंट बॉक्स मध्ये जय हिंद जय भारत लिहायला विसरू नका। भारतीय राज्यघटनेमध्ये नागरिकांच्या हक्काप्रमाणेच भारतीय नागरिकांनी राष्ट्रगीतासोबतच राष्ट्रध्वजाचा आदर करणं अभिप्रेत आहे। घटनेच्या अनुच्छेद 51A नुसार संविधानाचं पालन करणं, राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीत यांचा आदर करणं हे प्रत्येक नागरिकाचं आद्य कर्तव्य आहे। राष्ट्रध्वजाचं सध्याचं स्वरूप 22 जुलै 1947 रोजी स्वातंत्र्याच्या काही दिवस आधी झालेल्या भारतीय संविधान सभेच्या बैठकीत स्वीकारण्यात आलेलं होतं। 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र होण्याच्या काही दिवस आधी विशेष स्थापन केलेल्या संविधान सभेनं असा निर्णय घेतला की भारताचा ध्वज सर्व पक्ष आणि समुदायांना स्वीकार्य असला पाहिजे। त्या अनुषंगाने ध्वजाची सुधारित आवृत्ती निवडण्यात आली। तिरंगा तोच भगवा, पांढरा आणि हिरवा राहिला, तथापि चरख्याची जी जागा होती ती अशोक चक्राने घेतली, जी कायद्याच्या शाश्वत चाकाचं प्रतिनिधित्व करते। भारतीय ध्वज संहिता 2002, प्रतीक आणि नावे अयोग्य वापर प्रतिबंध कायदा 1950 आणि राष्ट्रीय सन्मानाचा अपमान प्रतिबंधक कायदा 1971 यांच्याद्वारे ध्वजाचे प्रदर्शन आणि वापर नियंत्रित केले जातात। राष्ट्रध्वजाचा घोर अपमान करणं तसंच ध्वज संहितेच्या तरतुदींचं उल्लंघन करण्यासाठी कायद्यानं 3 वर्षापर्यंत कारावास किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षा अशा तरतुदी आहेत। राष्ट्रध्वजाचा आकार हा आयताकृती असला पाहिजे, ज्याची लांबी आणि रुंदी ही 3:2 अशा प्रमाणात पाहिजे। अधिकृत नियमानुसार ध्वजाचा जमिनीला किंवा पाण्याला कधीही स्पर्श होऊ नये किंवा कोणत्याही स्वरूपात पडदा किंवा वस्त्र म्हणून तो वापरला जाऊ नये। फडकवण्यापूर्वी ध्वज जाणून बुजून उलटा ठेवला जाऊ शकत नाही। कोणत्याही गोष्टीत ध्वज बुडवला जात नाही किंवा फुलांच्या पाकळ्यांव्यतिरिक्त इतर कोणतीही वस्तू त्यांच्यामध्ये ठेवली जात नाही। तसंच ध्वजावर कोणत्याही प्रकारची अक्षरं कोरली जाऊ शकत नाहीत। उघड्यावर असताना ध्वज नेहमी सूर्योदय आणि सूर्यास्तादरम्यान फडकवावा, जरी हवामान कसंही असलं तरीही। 2009 पूर्वी विशेष परिस्थितीमध्ये रात्रीच्या वेळी सार्वजनिक इमारतीवर ध्वज फडकवता येत होता। दिनांक 20 जुलै 2022 मध्ये केंद्र सरकारनं भारतीय झेंडा संहितेच्या पॅरा 2.2 खंड 11 मध्ये बदल करत जनतेला रात्री आणि दिवसा तिरंगा फडकवण्याची परवानगी दिलेली आहे। परंतु ध्वज हा उंच ध्वजस्तंभावरती फडकवावा आणि तो योग्यरित्या दिसायला हवा। ध्वज कधीही उलटा चित्रित फडकावला जाऊ नये। अस्वच्छ अवस्थेमध्ये ध्वज प्रदर्शित करणं हे अपमानास्पद मानलं जातं आणि हाच नियम ध्वज फडकवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ध्वजस्तंभांना आणि हॅलियार्ड्सना सुद्धा लागू होतो, ज्यांची देखभाल नेहमी योग्य स्थितीत असली पाहिजे। मूळ ध्वज संहितेमध्ये गणवेश, पोशाख आणि इतर कपड्यांवरती ध्वज वापरण्यास मनाई आहे। जुलै 2005 मध्ये भारत सरकारनं काही प्रकारच्या वापरास परवानगी देण्यासाठी संहितेत सुधारणा केली। सुधारित संहितेनुसार ध्वज हा कमरेखालील कपडे आणि अंतर्वस्त्रांवरती वापरण्यास मनाई आहे। तसंच उशी, रुमाल किंवा इतर कपड्यांवरती ध्वजाचं भरतकाम करायला सुद्धा मनाई आहे। ध्वज संहितेमध्ये खराब झालेल्या ध्वजांची विल्हेवाट लावणं देखील समाविष्ट आहे। खराब झालेले किंवा धुळीनं माखलेले ध्वज बाजूला टाकले जाऊ शकत नाहीत किंवा अनादरानं नष्ट केले जाऊ शकत नाहीत। ते ध्वज संपूर्णपणे खाजगीरित्या नष्ट केले पाहिजेत, शक्यतो जाळून किंवा ध्वजाच्या सन्मानाशी सुसंगत इतर कोणत्याही पद्धतीनं ते नष्ट केले गेले पाहिजेत। त्याचप्रमाणे सार्वजनिक सभा किंवा कोणत्याही प्रकारच्या मेळाव्यात सभागृहात जेव्हा ध्वज प्रदर्शित केला जातो तेव्हा तो नेहमी उजवीकडे बघणाऱ्यांच्या डावीकडे असावा, कारण हे अधिकाराचं स्थान मानलं जातं। त्यामुळं सभागृहात
किंवा इतर सभेच्या ठिकाणी वक्त्याच्या शेजारी ध्वज प्रदर्शित करताना तो वक्त्याच्या उजव्या हाताला लावला पाहिजे. अजून एक महत्त्वाचं, राष्ट्रविभूती असलेल्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर ध्वज काही काळ खाली केला जातो आणि राष्ट्रीय शोक घोषित केला जातो. ज्या इमारतीमध्ये त्या विभूतींचं पार्थिव ठेवण्यात आलेलं आहे, केवळ त्याच इमारतीचा तिरंगा खाली केला जातो. मृतदेह इमारतीच्या बाहेर काढल्यानंतर तिरंगा पूर्ण उंचीवरती फडकवला जातो. त्याचप्रमाणे देशातल्या महान व्यक्ती आणि हुतात्म्यांच्या पार्थिवांना तिरंग्यामध्ये गुंडाळून आदरांजली वाहिली जाते. मात्र तिरंग्याची केशरी पट्टी डोक्याच्या बाजूला आणि हिरवी पट्टी पायाला असावी याचीही काळजी घेतली जाते. राष्ट्रध्वज हे राष्ट्रीय सन्मानाचं प्रतीक आहे आणि त्याचा व्यावसायिकरित्या वापर केला जाऊ शकत नाही. याबद्दल देशामध्ये फ्लॅग कोड ऑफ इंडियानं राष्ट्रध्वजा संबंधातले हे सगळे नियम जे आहेत ते स्पष्ट केलेले आहेत. तर हा होता भारतीय राष्ट्रध्वजा संबंधित नियम समजावून सांगणारा माझा एक छोटासा व्हिडिओ. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला आवर्जून सांगा. आणखी काही वैशिष्ट्ये असतील जी तुम्हाला माहिती असतील ती सुद्धा इतरांना कळू द्यात. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट बॉक्स मध्ये जय हिंद जय भारत लिहायला विसरू नका आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.